नमस्कार मैत्रिणींनो, मी धनश्री कुलकर्णी गोपटे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। आज आपण तुमच्या सगळ्यांचा एक व्हेरी डिमांडिंग व्हिडिओ बघणार आहोत, तो म्हणजे मोत्याचे तुळशी वृंदावन। तर मोत्याचे तुळशी वृंदावन जर तुम्ही करायला घेणार आहात तर त्याआधी मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत की त्याआधी तुमचे माझे काही जे बेसिक व्हिडिओ मी शिकवलेले आहेत त्या रांगोळ्या तुमच्या पूर्ण झालेल्या पाहिजे किंवा त्यांची तुमची थोडीफार प्रॅक्टिस असली पाहिजे, कारण की हे जे तुळशी वृंदावन आहे हे आपले थोडेसे बनवायला किचकट आहे आणि तुम्हाला व्हिडिओ हा अतिशय लक्षपूर्वक बघावा लागणार आहे। तर माझं असं सजेशन आहे की तुम्ही जर पहिली दुसरीच रांगोळी बनवून जर तुळशी वृंदावन करणार असाल तर त्यापेक्षा तुम्ही आधी व्यवस्थित रांगोळ्यांची प्रॅक्टिस करा, तुमची विण घट्ट बसते आहे ना याकडे व्यवस्थित लक्ष द्या आणि मग तुळशी वृंदावनचा व्हिडिओ करायला घ्या। तर ज्यांची प्रॅक्टिस व्यवस्थित झालेली आहे त्यांनी हा व्हिडिओ लगेचही सुरुवात केली तरीही चालेल। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला तुळशी वृंदावन जमले का आणि ते कसं झाले ह्याचा अभिप्राय मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। चला तर आता आपण बघूयात मोत्याचे तुळशी वृंदावन कसे बनवायचे। आज आपण हे मोत्याचे तुळशी वृंदावन कसे बनवायचे हे बघणार आहोत। तर हे तुळशी वृंदावन मी 6 नंबर मोत्यात बनवलं आहे आणि हे मी 5 नंबर मोत्यामध्ये बनवलं आहे। तुम्हाला याच्यापेक्षा अजून मोठं हवं असेल तर तुम्ही 8 नंबर मोत्यांमध्ये सुद्धा हे बनवू शकतात। तर हे तुळशी वृंदावन बनवण्यासाठी आज मी 6 नंबर मोत्यांचा उपयोग करणार आहे। तर आता आपण सुरू करूयात की हे तुळशी वृंदावन बनवायचं कसं। यासाठी मी 6 नंबरचे मोती रंगाचे मोती आणि गुलाबी रंगाचे मोती घेतलेले आहेत। गुलाबी रंगाचे मोती मी इथे मध्ये कॉम्बिनेशन म्हणून वापरणार आहे। या रंगाऐवजी तुम्हाला कुठला वेगळा रंग हवा असेल तरी सुद्धा चालेल। त्याचप्रमाणे मोती रंगाऐवजी तुम्ही पांढरे मोती घेतले तरीही चालेल, पण शक्यतो इथला जो रंग असणार आहे आपला बेस कलर तो लाईट रंगच ठेवा आणि हा जो आहे हा डार्क रंग ठेवा। त्याचप्रमाणे मी ह्यावेळेला तंगूस हा 30 नंबरचा घेतलेला आहे। तर तुम्ही म्हणाल की आपण 6 नंबरच्या मोत्यांना नेहमी 50 नंबरचा वापरतो, पण इथे आपल्याला डबल धागा घ्यायचा आहे आणि 50 नंबरचा डबल धागा घेतल्यावर काही वेळेला मोती हे फुटतात किंवा धागासुद्धा पटकन सुईवरती खेचता येत नाही। त्यासाठी आपण 30 नंबरचा डबल करून घेणार आहोत तंगूस। आपली नेहमीप्रमाणेची सुई आणि कात्री घेणार आहोत। आता आपण सुरुवात करूयात तुळशी वृंदावन बनवायला। आता सुईमध्ये आपण हा जो 30 नंबरचा धागा आहे हा डबल घेतलेला आहे आणि धागाच्या शेवटी इथे मी गाठ मारून घेतलेली आहे। आता आपण सुरुवात करूयात। सुरुवातीला आपल्याला हे मोती रंगाचे मोती लागणार आहेत। आधी आपण 4 मोती रंगाचे मोती घालून घेऊयात धाग्यामध्ये। 1 2 3 4 मोती रंगाचे मोती मी इथे घालून घेते आहे धाग्यात। ज्या वेळेला आपण डबल धागा घेतो त्यावेळेला गाठ बसण्याची खूप शक्यता असते, तर थोडंसं व्यवस्थित तुम्ही हँडल करा हे। आता हे 4 मोती मी घालून घेतले धाग्यामध्ये। हा जो पहिला मोती आहे आपण घातलेला, या पहिल्या मोत्यामधनं ऑपोजिट डिरेक्शननी आपल्याला सुई आधी बाहेर काढून घ्यायची आहे। आणि धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे। आता याच्या खाली एका मोत्यातनं सुई मी बाहेर काढून घेते। यानंतर इथे सुद्धा आपल्याला धाग्यामध्ये 3 मोती घालून घ्यायचे आहेत। 1 2 3 मोती मी घालून घेतलेले आहेत धाग्यामध्ये आणि हा जो मोती आहे ज्या मोत्यातनं आपला धागा निघालेला आहे त्याच मोत्यातनं सुई आपल्याला ऑपोजिट डिरेक्शनने बाहेर काढून घ्यायची आहे। धागा प्रत्येक वेळेला व्यवस्थित घट्ट ओढत जायचा आहे आपल्याला। इथे आता आपले 2 राऊंड पूर्ण झाले। अशा आपल्याला एकाखाली एक 6 राऊंड करायचे आहेत, म्हणजे 1 2 त्याच्यानंतर 3 4 5 6 अशी 6ची एक पट्टी आपल्याला इथे करून घ्यायची आहे। तर ही पट्टी तुम्हीही करून घ्या, मीही करून घेते। आता इथे मी 6 राऊंडची एक जी पट्टी आहे आपली ही तयार करून घेतलेली आहे। आता पुढच्या स्टेपमध्ये आपण काय केलं, हा जो पहिला हा कॉर्नरचा जो मोती आहे यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि इथे आपल्याला धाग्यामध्ये 3 मोती घालून घ्यायचे आहेत। 1 2 3 मोती मी इथे घालून घेतलेले आहेत आणि हा पहिला मोती आणि त्याच्या खालचा एक मोती, ह्या 2 मोत्यांमधनं एकाच वेळेला सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे। आता आपल्याला
खाली एक राऊंड तयार करण्यासाठी 2 मोती आपल्याकडे ऑलरेडी आहेत. आपल्याला 2च मोत्यांची गरज आहे, तर त्यामुळे मी 2 मोती घेते धाग्यामध्ये आणि 1 2 3 या 3 मोत्यांमधनं सुई आपण एकाच वेळेला खालच्या दिशेने बाहेर काढून घेऊ. धागा व्यवस्थित प्रत्येक वेळेला घट्ट ओढून घ्यायचा आहे. याचप्रमाणे तुम्हाला ही लाईनही इथे खालच्या भागापर्यंत इथे पूर्ण करून घ्यायची आहे आणि जसे आपण इथे 6ची पट्टी तयार केलेली आहे तसेच आपल्याला इकडे सुद्धा 6 राऊंड झाले पाहिजे. म्हणजे 1 2 3 4 5 6 आणि इकडे सुद्धा 1 2 3 4 5 6 अशी 6x6चा जो आपला एक स्क्वेअर आहे हा इथे आपण बनवून घेणार आहोत. तर हा स्क्वेअर तुम्हीही बनवून घ्या, मीही बनवून घेते. आता हे बघा, आपण हा 6x6चा जो स्क्वेअर आहे हा इथे बनवून घेतलेला आहे. म्हणजे इथलं जे हे आपलं बेस आहे याचा तुळशी वृंदावनाचा तो आपण बनवून घेतलेला आहे. आता आपल्याला हा जो वरचा पार्ट आहे हा 4ही बाजूंचा हा पार्ट आपल्याला बनवायचा आहे. तर हा बनवण्यासाठी पुढच्या स्टेपमध्ये आपण काय करणार आहोत ते व्यवस्थित लक्ष द्या. कुठल्याही एका कॉर्नरच्या या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता आपण इथे कॉर्नरपासून जी सुरुवात करणार आहोत तर इथे आपल्याला कॉर्नरला इकडे बघितल्याप्रमाणे इथे आपण रंगीत मोती घातलेले आहेत. तर ह्या दोन्ही साईडला रंगीत मोती, इकडे पण एक रंगीत मोती, इकडे असे 4 बाजूंना 4 रंगीत मोती आपण घातलेले आहेत. तर आता आपला हा जो आहे तो एक कॉर्नर आहे, त्यामुळे आपण इथे एक गुलाबी रंगाचा मोती घेऊयात धाग्यामध्ये. इथे धाग्यामध्ये मी गुलाबी रंगाचा एक मोती घेतलेला आहे आणि 2 पांढरे मोती घेते आहे. पांढरे मोती रंगाचे मोती, एक गुलाबी 2 मोती रंगाचे मोती मी इथे घेतलेले आहेत. व्यवस्थित शेवटपर्यंत हे मोती इथे घालून घ्यायचे आहेत. आता आपल्याला इथे हे असे उभे करायचे आहेत, म्हणजे आडवे न करता आपल्याला हे उभे करायचे आहेत. तर आता आपण काय करणार आहोत, ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं आपल्याला परत धागा जो आहे हा ऑपोजिट डिरेक्शनने काढून घ्यायचा आहे. हे वरच्या बाजूने असेल आणि याला असं उभं करून द्यायचं आहे आपल्याला आणि असं करून धागा आपल्याला व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. अशाप्रमाणे जसं जसं आपण हे पुढे करत जाऊ तसं तसं हे आपोआप उभं राहायला लागतं. यानंतर आता आपण इकडच्या स्टेपला सुरुवात करणार आहोत. इथे आपण काय करणार आहोत तर हा जो शेजारचा मोती आहे यातनं आता आपण धागा बाहेर काढून घेणार आहोत. अशा प्रकारे धागा व्यवस्थित घट्ट खेचायचा आहे, म्हणजे ही जी वॉल आहे ती अशी उभी राहणार आहे. ओके, आता इथे आपला हा कॉर्नर झालेला आहे. इथे आपल्याला परत 2 पांढरे किंवा 2 मोती रंगाचे मोती घ्यायचे आहेत, कारण 2 मोती आपल्याकडे ऑलरेडी आहेत. त्यामुळे धाग्यामध्ये मी 2 मोती रंगाचे मोती घालून घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला हा जो गुलाबी मोती आहे या मोत्यातनं, खालच्या मोत्यातनं आणि ह्याच्या पुढच्या मोत्यातनं अशा 1 2 3 मोत्यातनं एकाच वेळेला किंवा एकदा सुई आपल्याला बाहेर काढायची. आता तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही सुई बाहेर काढू शकता. मी आधी 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेते. 2 मोत्यातनं मी सुई इथे बाहेर काढून घेते आहे हळूहळू. धागा आपला डबल असल्यामुळे धागा ओढताना व्यवस्थित ओढा. धागा इथे मी आता ओढते आहे व्यवस्थित घट्ट आणि हे असं वरती येणार. अशा प्रकारे व्यवस्थित लक्षपूर्वक बघा, तुम्हाला ही स्टेप जमेल, अवघड नाही आहे करायला. यानंतर पुढचा जो मोती रंगाचा मोती आहे ह्या मोत्यातनं, कारण मी आधी 2च मोत्यातनं काढले होते, आपल्याला टोटल 3 मोत्यातनं काढायचे होते. तर हा जो तिसरा मोती आहे यातनं पण मी सुई बाहेर काढून घेते आहे. यानंतर इथे सुद्धा आपल्याला धाग्यामध्ये 2 मोती रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत. 1 आणि 2 मोती रंगाचे मोती मी घातलेले आहेत धाग्यामध्ये आणि ह्या 2 मोती रंगाच्या आणि पुढच्या एका मोत्यातनं 3 मोत्यातनं सुई काढायची आहे. तर मी आता 2 मोत्यातनं आधी सुई बाहेर काढून घेते आणि त्यानंतर तिसऱ्या मोत्यातनं काढणार आहे. तुम्हाला वाटत असेल की 30 नंबर डबल वायर घेतल्यावर जर तुमचा म्हणजे हे जे विण आहे ही लूज होते तर तुम्ही 40 नंबर डबल घेतली तरीही चालेल. आता परत पुढच्या ह्या एका मोत्यातनं तिसऱ्या मोत्यातनं
सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। ज्यावेळेला आपण डबल धागा घेतो ना त्यावेळेला गाठ बसण्याची खूप शक्यता असते, तर शक्यतो हळूहळू करत जा। आता सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे। इथे 2 मोती घेऊन इथला पार्ट, इथे 2 2 2 अशा प्रकारे तुम्ही इथपर्यंत करून घ्या। इथे आपल्याला परत एकदा गुलाबी रंगाचा मोती घालायचा आहे। आता इथे मी जे हे पार्ट आहे हा पूर्ण करून घेतलेला आहे, म्हणजे 1 2 3 4 5 इथे आपण हे 5 राऊंड पूर्ण करून घेतले। आणि आता आपल्याला इथे जसं आपण कॉर्नरला इथे खालच्या बाजूला आपण गुलाबी मोती घेतलेला आहे, त्याचप्रमाणे इथे सुद्धा आपल्याला कॉर्नरला म्हणजे इथे आणि इथे गुलाबी रंगाचा मोती घ्यायचा आहे आपल्याला। तर आता इथे मी गुलाबी रंगाचा मोती घालून घेते धाग्यामध्ये एक, आणि एक आपण मोती रंगाचा मोती घेऊयात, गुलाबी आणि मोती। आणि आता ह्या मोत्यातनं अशा 2 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। आधी मी खालच्या बाजूने सुई बाहेर काढून घेते, यानंतर या खालच्या मोत्यातनं समोरच्या बाजूने सुई बाहेर काढून घेते आहे। आता हा जो पुढचा मोती आहे या मोत्यातनं सुद्धा आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आणि आता इथे धाग्यामध्ये आपल्याला 2 पांढरे मोती घेऊन इथला राऊंड पूर्ण करायचा आहे, परत 2 पांढरे मोती घेऊन इथला राऊंड पूर्ण करायचा आहे। असं करत करत तुम्ही इथपर्यंत येणार आहात। आणि इथे आपल्याला स्टेप काय करायची आहे, एक गुलाबी मोती आणि एक पांढरा मोती, याप्रमाणे सेम स्टेप तुम्हाला इथपर्यंत करत जायची आहे। तर तुम्हाला समजा ही स्टेप समजत नसेल व्यवस्थित, तुम्ही हा जो व्हिडिओ हे जे मी शिकवलेला आहे तुम्ही मागे करून व्हिडिओला मागे करून तुम्ही हे परत बघू शकता। आणि सेम आपल्याला 2 मोती घेऊन इथला राऊंड पूर्ण, परत पुढे जायचं आहे 2 मोती घ्यायचे आहेत, परत पुढे जायचं आहे 2 मोती घ्यायचे आहे। फक्त एकच लक्षात ठेवा, कॉर्नरला आपल्याला गुलाबी रंगाचे मोती जसे मी इथे आणि इथे घातलेले आहेत तसेच आपल्याला इथे घालायचे आहेत। आता हे बघा, मी हे चारही बाजूंनी जे आहे हे आपलं वॉल आहे ही बनवून घेतलेली आहे। आणि इथे चारही बाजूंनी मी इथे गुलाबी रंगाचे मोती जे आहे ते खाली व्यवस्थित टाकलेले आहेत। आता आपल्याला फक्त हा शेवटचा जो राऊंड आहे तो कसा करायचा म्हणून मी इथे तुम्हाला दाखवते आहे की इथे आपल्याला 1 2 3 1 2 3 हे मोती आपल्याकडे ऑलरेडी आहेत। आपल्याला एक राऊंड पूर्ण करण्यासाठी फक्त एका मोत्याची गरज आहे। तर मी एक मोती रंगाचा मोती इथे घालून घेते। आणि आता आपण हा जो खालचा हा मोती आहे याच्या शेजारचा, या मोत्यातनं आणि त्याच्या शेजारच्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घेणार आहोत। हे बघा, इथे आपला राऊंड हा पूर्ण झालेला आहे। आणि हा शेजारच्या मोत्यातनं खालच्या आणि त्याच्या पुढच्या पण मोत्यातनं आपण सुई एकाच वेळेला बाहेर काढून घेऊयात। आता मी तुम्हाला हे सांगते की आपल्याला हे जे कॉर्नर्स आहे आपले किती किती असणार आहेत। तर हे बघा, हे जे पांढरे मोती आहेत आपले हे व्यवस्थित काउंट करा, 1 2 3 4 5 6। याचप्रमाणे इकडे पण 6, इकडे पण 6, इकडे पण 6, म्हणजे 6 बाय 6चा आपण राऊंड घेतलेला आहे। आणि त्यावर आपण 6 बाय 6ची जी ही वॉल आहे ही आपण इथे बनवून घेतलेली आहे। आता पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे ते व्यवस्थित बघा। ही जी स्टेप आहे म्हणजे ही वॉल आपण आता ही जी वॉल आहे आपली ही वरची ही पूर्ण करून घेतलेली आहे। आता इथे परत आपल्याला एक बेस क्रिएट करायचा आहे। आणि हा बेस क्रिएट करताना सुद्धा आपल्याला इथे 1 2 3 4 5 6 इकडे व्यवस्थित बघा। आता हा जो वरचा बेस आहे म्हणजे खालचा बेस वेगळा, त्यानंतर ही वरची वॉल आणि त्यानंतर परत हा बेस, या बेसवर सुद्धा आपल्याला 1 2 3 4 5 आणि 6 हे 6 राऊंड इथे पूर्ण करून घ्यायचे आहेत आपल्याला। आता ते कसे करायचे आहेत ते आपण बघूयात। आता मी काय करते, हा जो पहिला मोती आहे पांढऱ्या रंगाचा, आता हा बेस बनवताना व्यवस्थित लक्षपूर्वक बघा। आपल्याला काय करायचं आहे तर ह्या लाईनमधला हा पांढरा एक मोती घ्यायचा आहे आणि ह्या लाईनमधला हा एक पांढरा मोती घ्यायचा आहे, म्हणजे हे 2 शेजारचे जे वरचे मोती आहेत हे आपल्याला घ्यायचे आहेत। आता मी हा जो खालचा मोती आहे यातनं सुई खालच्या बाजूने बाहेर काढून घेते आधी। यानंतर इथे आपल्याला राऊंड पूर्ण करण्यासाठी 4 मोत्यांची गरज असते। आपल्याकडे 2 मोती ऑलरेडी आहेत, त्यामुळे धाग्यामध्ये आता आपण फक्त 2च पांढरे मोती किंवा मोती रंगाचे मोती घालून घेणार आहोत।
2 मोती रंगाचे मोती मी इथे घालून घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला हा जो वरचा पांढरा मोती आहे, हा म्हणजे आपण हे जे 2 मोती कन्सिडर केले, तर हा पांढरा मोती आणि हा पांढरा मोती अशा 2 मोत्यांमधनं एकाच वेळेला सुई खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे. हा मोती दयातनं काढते आणि आता खालच्या मोत्यातनं, त्याच्या खालच्या पण अशा 2 मोत्यातनं मी खालच्या दिशेने सुई बाहेर काढली आणि घट्ट धागा हा ओढून घेतलेला आहे. हे बघा, इथे आपला हा जो एक बेस मी म्हणाले होते तुम्हाला की असा बेस आपल्याला क्रिएट करायचा आहे 6 राऊंडचा. त्याप्रमाणे पहिला राऊंड इथे आपला पूर्ण झालेला आहे. दुसऱ्या राऊंडसाठी सुद्धा हा जो वरचा एक मोती आहे तो घ्यायचा आहे आणि हा खालचा मोती घ्यायचा आहे. तर इथे 2 मोती आपल्याकडे ऑलरेडी आहेत, त्यामुळे धाग्यामध्ये आपण 2 मोती रंगाचे मोती घालून घेणार आहोत. 2 मोती रंगाचे मोती मी घालून घेतलेले आहेत. आता आधी आपण फक्त या सिंगल मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊयात. यानंतर हा जो शेजारचा खालचा आहे पांढरा मोती, यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घेऊयात. धागा घट्ट ओढायचा आहे आणि नंतर हा जो खालचा मोती आहे यातनं सुद्धा सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे आपल्याला. अशा प्रकारे आता इथे सुद्धा आपल्याला 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि इथला एक राऊंड पूर्ण करायचा आहे. आता मी तुम्हाला राऊंड पूर्ण करताना कशातून सुई बाहेर काढायची आहे हे सांगत नाही, कारण ते तुम्हाला ऑलरेडी समजलेलं आहे. 3 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. पहिल्यातनं मी काढली, 2 आणि 3 अशा 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. धागा घट्ट ओढायचा आहे. परत धाग्यामध्ये 2 मोती घालायचे आहेत आणि 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे. धागा घट्ट ओढायचा आहे. परत 2 मोती घालून घ्यायचे आहेत, 1, 2 आणि 3 मोत्यातनं सुई काढायची आहे बाहेर. आता इथे व्यवस्थित लक्ष द्या. इथे आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6चा राऊंड करायचा आहे, पण इथे हा शेजारचा मोती आहे हाही आपल्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे 1, 2 आणि 3 मोती आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्यामुळे आता आपण हा जो तिसरा मोती आहे याला पण आपण घेऊयात, यातनं सुई बाहेर काढून घेऊयात. इथे आपल्याला 4चा राऊंड पूर्ण करण्यासाठी फक्त एकाच मोत्याची गरज आहे. त्यामुळे इथे हा एक मोती मी घेते आहे आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढते आहे. अशा प्रकारे ही जी आपली एक साईड आहे ही पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला सुई खालच्या बाजूने घ्यायची आहे. त्यामुळे मी मोत्यांमधनं सुई खाली बाहेर काढून घेते आणि या अजून एका मोत्यातनं खालच्या दिशेने सुई मी बाहेर काढते. आता इथे परत आपल्याकडे एक राऊंड पूर्ण झालेला आहे. अजून एक राऊंड पूर्ण करण्यासाठी 2 मोती आपल्याकडे ऑलरेडी आहेत. आता फक्त 2च मोती हवेत. त्यामुळे मी 2 मोती घालून घेते धाग्यामध्ये आणि 1, 2, 3 अशा 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. ओके, इथे दुसरा पण राऊंड आपला तयार झालेला आहे. सुई परत आपल्याला खालच्या दिशेने घेऊन जायची आहे. आता सेम स्टेप तुम्हाला रिपीट करत जायचं आहे. तुम्हाला इथे परत 2 मोती घालून इथली स्टेप पूर्ण, इथला राऊंड, तिसरा राऊंड पूर्ण करायचा. खाली 4था राऊंड, 5वा राऊंड, 6वा राऊंड पूर्ण करताना एकच मोती इन्सर्ट करायचा आहे. परत इथे तुम्हाला 2, 2, 2, इथे परत तुम्हाला इथे शेवटी एकच मोती आणि इथे परत तुम्हाला हा जो राऊंड आहे ते पूर्ण करत जायचे. तर हा असा बेस पूर्ण तुम्ही तयार करून घ्या आणि मीही तयार करून घेते. आता इथे आपला बेस जो आहे हा मी क्रिएट करून घेतलेला आहे. आता इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही जी वरची वॉल आहे ही वॉल कंप्लीट करायची आहे. तर आता आपण हा जो बेस आहे हा क्रिएट केलेला आहे. ह्याच्यावर आपल्याला एक एक राऊंड असा वरती चढवत जायचा आहे. आता मी तुम्हाला सांगते हे कसं करायचं आहे. तर इथे बघा, इथे आता मी
हा जो इथला कॉर्नरचा मोती आहे, म्हणजे इथे बघा आता 1 2 3 4, 1 2 3 4, इकडे पण 4 आणि इकडे पण 4, असे आपले हे 4 मोत्यांचा हा जो आहे मधला राऊंड तयार झालेला आहे किंवा स्क्वेअर तयार झालेला आहे. त्यातला मी हा कॉर्नरचा जो मोती आहे हा घेतला आहे आणि इथनं मी सुई बाहेर काढून घेतली आहे. आता आपल्याला इथे अशी वॉल तयार करायची आहे. तर आपल्याला उभे हे 3 मणी घालून आपल्याला वरती वॉल करण्यासाठी 3 मोती घालून घेते आणि ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला होता या मोत्यातनं, त्याच मोत्यातनं ऑपोजिट डिरेक्शनने आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. डबल वायर असल्यामुळे व्यवस्थित तुम्ही लक्षपूर्वक सुई बाहेर काढा. इथे आपल्याला हे उभं करायचं आहे अशा प्रकारे. आता ज्या वेळेला मी पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढेल त्यावेळेला हे व्यवस्थित घट्ट उभं राहील. हा जो पुढचा राऊंड आहे आपला, त्याच्या ह्या कॉर्नरच्या मोत्यातनं आपल्याला सुई ही पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे. मी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते आहे. तुम्हाला जर एखादा पार्ट समजला नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. ओके, आता हे बघा, इथे मी व्यवस्थित धागा घट्ट ओढल्यानंतर हे सुद्धा आपलं घट्ट होतं आहे. यानंतर इथे आपल्याकडे 2 मोती आहेत, तर इथे राऊंड तयार करण्यासाठी आपल्याला धाग्यामध्ये 2 मोत्यांची गरज असणार आहे. 2 मोती मी घालून घेतले धाग्यामध्ये आणि आपण नेहमी करतो त्याप्रमाणे ह्या 2 मोत्यातनं आणि त्याच्या पुढच्या एका मोत्यातनं अशा 3 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. तुम्हाला तसं जमत नसेल तर एकेका मोत्यातनं काढलीत तरीही चालेल. अशा प्रकारे मी 3ही मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढली आणि धागा जो आहे हा मी घट्ट व्यवस्थित ओढून घेते आहे. म्हणजे इथे आपलं थोडंसं लूज झालं होतं, तर म्हणून धागा व्यवस्थित घट्ट ओढायचा. म्हणजे ही जी वॉल आहे ही आपलं मेन असणार आहे. हे जर लूज पडलं तर तुमचं तुळशी वृंदावन हे चांगलं दिसणार नाही आहे. त्यामुळे शुअर व्हा की हे तुमचं व्यवस्थित घट्ट बसलं पाहिजे इथले राऊंड्स. आता परत 2 मोती रंगाचे मोती घालून घेतलेले आहेत मी आणि 3 मोत्यातनं 1 2 3 अशा 3 मोत्यातनं मी एकाच वेळेला सुई ही बाहेर काढते आहे. आता मला 2च मोत्यातनं एका वेळेला जमती आहे, त्यामुळे मी आधी 2 मोत्यातनं काढून घेते आणि मग 3ऱ्या मोत्यातनं काढते. व्यवस्थित धागा घट्ट ओढायचा आहे आणि यानंतर परत पुढच्या मोत्यातनं सुई मी बाहेर काढते, कारण मला एका वेळेला 2च मोत्यातनं मगाशी काढता आली होती बाहेर. ओके, तर 4 मोत्यांवर आपले 4 राऊंड हे तयार झालेले असले पाहिजे. आता इथे माझ्याकडे 2 मोती आहेत. परत धाग्यामध्ये आधी मी ओढून घेते व्यवस्थित. धाग्यामध्ये 2 मोती रंगाचे मोती घालून घेते आहे आणि परत या 2 मोत्यातनं आणि त्याच्या पुढच्या मोत्यातनं अशा 3 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. तर मी आधी 2 मोत्यातनं काढून घेते आहे. धागा घट्ट ओढायचा आहे. यानंतर आपल्याला ही आपली जी एका साईडची वॉल आहे ही तयार झालेली आहे. आपल्याला अशी सेम वॉल ह्या साईडने आणि ह्या साईडने अशा 3ही बाजूंनी परत करायची आहे. त्यामुळे आता इथली साईड झाल्यामुळे मी आता इथला जो हा खालचा मोती आहे इथला, ह्या मोत्यातनं मी सुई पुढच्या दिशेने बाहेर काढून घेते आहे अशा प्रकारे. आता इथे सुद्धा आपल्याकडे हे खालचा मोती 1 आणि हा जो वरचा आहे हा शेजारचा, हे 2 मोती आपल्याकडे ऑलरेडी आहेत. त्यामुळे धाग्यामध्ये आता आपण 2 मोती रंगाचे मोती जे आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि परत ह्या 2 मोत्यातनं आणि त्याच्या पुढच्या मोत्यातनं अशा 3 मोत्यातनं एकाच वेळेला सुई आपण बाहेर काढून घेणार आहोत. धागा व्यवस्थित घट्ट ओढायचा आहे. सेम प्रोसिजर तुम्हाला इकडे 2 मोती घालून इथला राऊंड पूर्ण करायचा आहे. परत इथे 2 मोती घालून इथला राऊंड, असं करत करत तुम्हाला हे 4ही बाजूंचे जे वॉल आहे आपल्याला, ही वॉल आपल्याला क्रिएट करून घ्यायची आहे. आता इथे ही जी वॉल आहे
ही वरची जी वॉल आहे ही मी पूर्ण करून घेतलेली आहे. सगळ्यात आधी मी तुम्हाला बेस दाखवला 6x6चा, त्यानंतर इथली वॉल दाखवली ज्या वॉलमध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी 6-6 राऊंड घ्यायचे आहेत आणि इथे कॉर्नरला गुलाबी मोती घालायचे आहेत. यानंतर हा बेस आपण बघितला, या बेसमध्ये इथे 6 6 6 6 चारही बाजूंनी 6-6 होते. यानंतर आपण ही जी वॉल आहे ही मधल्या 4 मोत्यांवर आपण उभी केलेली आहे. तर इथे आपल्याला 4-4चे राऊंड करायचे आहेत या खालच्या याच्यावर. तर इथे ही मी जी वॉल आहे ही पूर्ण करून दाखवली आहे तुम्हाला. आता तुम्ही एक लक्षात घ्या की आता माझा धागा जो आहे ह्या मोत्यातनं, ह्या कॉर्नरच्या मोत्यातनं बाहेर निघालेला आहे. तर जसं आपण ही वॉल इथे उभी केलेली आहे तसंच सेम आपल्याला हे जे राऊंड आहेत 4-4चे हे याच्यावरती एक एक वाढवत जायचे. म्हणजे इथे बघा, इथे हे सगळ्यात खालची जी खालचा जो राऊंड आहे आपला, म्हणजे ह्या बेस नंतरचा जो हा राऊंड आहे, बेस हा आपला, यानंतरचे जे हे राऊंड आहेत हे आपले कंप्लीट झालेले आहेत. यानंतर आपल्याला ह्याच्यावरती आणखीन एक पांढराच राऊंड आहे, 1 2 3 4, तसेच हे 4ही इकडे. तर यावर तुम्हाला 3 पांढरे मोती घेऊन इथला एक राऊंड पूर्ण करायचा आणि 2 2 2 मोती घेऊन तुम्हाला हे राऊंड पूर्ण करत जायचे. अशा प्रकारे 1 आणि 2 अशा 2 स्टेप आपल्या इथे पूर्ण होतील. तर ह्या 2 स्टेप तुम्ही पूर्ण करून घ्या आणि नंतर आपण पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे ते बघूयात. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ज्या 2 स्टेप होत्या, म्हणजे एकावर एक 2 राऊंड घ्यायचे आणि हे पूर्ण 4ही बाजूंनी हे कवर करायचं. ही आपली जी स्टेप होती ही माझी पूर्ण झालेली आहे. तुमचीही पूर्ण झाली असेल तर आपण याच्यावरची, म्हणजे आपण तिसरी स्टेप आता करणार आहोत. तिसरी स्टेप करण्यासाठी कुठल्याही एका कॉर्नर मोत्यापासून आपल्याला सुरुवात करायची आहे आणि इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा जो लाल राऊंड आहे हा आता करायचा आहे ह्याच्या पुढे. तर आता आपण बघूयात की तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला नक्की काय करायचं आहे. तर मी इथे कॉर्नरच्या मोत्यामधनं सुई ही बाहेर काढून घेतलेली आहे. स्टार्टिंगला धाग्यामध्ये आपल्याला 3 मोती रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत. 3 मोती रंगाचे मोती मी इथे घालून घेतलेले आहे आणि ज्या मोत्यातून आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं ऑपोजिट डिरेक्शनने आपण सुई ही बाहेर काढणार आहोत. तुम्हाला ही जी वीण आहे कुठून कुठे घालायचं आहे ते व्यवस्थित समजलेलं आहे. फक्त कुठे कुठला मोती घालायचा आहे याकडे तुमचं आता लक्ष असलं पाहिजे. आणि घट्ट ओढून घेतलेलं आहे मी. आता इथे 2 पांढरे मोती आहेत आपल्याकडे आणि आता आपल्याला 2 गुलाबी मोती घालायचे आहेत. 1 आणि 2 हे 2 गुलाबी मोती मी इथे घालून घेतले आणि इथला पण आपल्याला राऊंड हा पूर्ण करायचा आहे. 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आणि सुई ही व्यवस्थित ओढून घ्यायची आहे. आता पुढच्या स्टेपमध्ये हे बघा, ह्या 2 स्टेप इथे पूर्ण झाल्या. पुढच्या स्टेपमध्ये एक मोती रंगाचा मोती घ्यायचा आणि एक गुलाबी घ्यायचा आहे. आधी मोती रंगाचा मोती घालायचा आहे, यानंतर गुलाबी मोती घालायचा आहे. मी तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करते, पण बऱ्याच वेळेला मला सुई वगैरे घालताना तुम्हाला व्यवस्थित विजन येत नसेल. पण मी कुठून सुई घालते हे मी तुम्हाला आधीच सांगते, त्यामुळे तुम्ही ते व्यवस्थित बघून घ्या की आता मी गुलाबी, मोती रंग आणि त्याच्या पुढचा मोती रंग अशा 3 मोत्यांमधनं सुई आपली बाहेर काढणार आहे. आता मी फक्त धागा ओढून घेते आणि घट्ट करायचं आहे अशा प्रकारे. आता पुढच्या स्टेपमध्ये 2 मोती रंगाचे मोती घेऊन इथली स्टेप पूर्ण करायची आहे. म्हणजे आपली एका साईडची जी वॉल आहे ही पूर्ण झालेली आहे. 2 मोत्यांमधनं आधी मी सुई बाहेर काढून घेते. धागा घट्ट ओढून घ्यायचा. हे बघा, अशा प्रकारे ही जी एका साईडची वॉल आहे आपली ही पूर्ण झालेली आहे. हे सेम स्टेप आपल्याला इकडे, इकडे आणि इकडे अशा 3ही बाजूंना रिपीट करायचं आहे. तर मी तुम्हाला रिपीट करताना इकडे सुई घेऊन कशी एक स्टेप करते मी ते बघून घ्या आणि नंतर तुम्ही ती स्टेप रिपीट करा. ओके. आता इकडे हा जो पुढचा, ह्या वॉलमधला हा जो पुढचा मोती आहे पहिला, ह्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेऊयात.
आता इथे आपल्याला जसं ह्या कॉर्नरला आणि ह्या कॉर्नरला पांढरेच मोती आहेत किंवा मोती रंगाचेच मोती प्लेन आहेत, तर इथे आणि इथे सुद्धा आपले प्लेनच मोती असणार आहेत. त्यामुळे इथे धाग्यामध्ये मी 2 मोती रंगाचे मोती घालून घेते. 2 मोती रंगाचे मोती मी इथे घालून घेतलेले आहेत आणि 1, 2 आणि 3 अशा 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे. आता याच्या पुढच्या स्टेपमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, इथे आपल्याला 2 गुलाबी मोती घालायचे. याप्रमाणे इथे मी 2 गुलाबी मोती घालून घेते. 1, 2 आणि 3 मोती रंगाच्या मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आता पुढच्या स्टेपमध्ये एक मोती रंगाचा मोती आणि एक गुलाबी मोती करून इथली स्टेप पूर्ण करायची आणि यानंतर इथे 2 मोती रंगाचे मोती घालायचे आणि सेम स्टेप इकडे रिपीट करत जायची आहे. म्हणजे पांढरा राऊंड, त्यानंतर 2 गुलाबी मोती घ्यायचे, त्यानंतर एक परत पांढरा गुलाबी आणि इकडे परत 2 पांढरे. याचप्रमाणे ही पण स्टेप, म्हणजे ही जी स्टेप मी तुम्हाला दाखवलेली आहे ही स्टेप तुम्हाला 3ही बाजूंनी रिपीट करायची आहे. ओके, तर आता ही जी आपली 3 नंबरचा राऊंड होता, म्हणजे पहिला, दुसरा आणि तिसरा, हे 3 राऊंड तुम्ही पूर्ण करून घ्या आणि मग आपण चौथ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे ते बघूयात. आता इथे माझी 4ही बाजूंची जी वॉल आहे आपली इथे पूर्ण झालेली आहे. आता आपण 1, 2 आणि 3 स्टेप पूर्ण केलेले आहे. चौथ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे ते बघा व्यवस्थित. आता चौथ्या स्टेपमध्ये बघा, मी परत इथे कॉर्नरच्या एका मोत्यामधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला परत एक पूर्ण मोती रंगाचा प्लेन राऊंड हवा आहे. त्यामुळे धाग्यामध्ये आपण 3 मोती रंगाचे मोती घालून घेऊयात. हे 3 मोती रंगाचे मोती मी इथे घालून घेतलेले आहेत आणि ह्या मोती रंगाच्या मोत्यातनं आणि पुढच्या गुलाबी मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आता पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला एक गुलाबी मोती घालायचा आहे आणि एक मोती रंगाचा मोती, एक गुलाबी मोती आणि एक मोती रंगाचा मोती, आणि हा मोती रंग, हा गुलाबी रंग आणि पुढचा गुलाबी रंग, अशा 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. पुढच्या स्टेपमध्ये 2ही प्लेन मोती घ्यायचे आहेत, म्हणजेच मोती रंगाचे मोती. 2 गुलाबी मोत्यांमधनं आणि पुढच्या एका मोती रंगाच्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आता 1, 2, 3 स्टेप झाली. चौथ्या स्टेपमध्ये परत आपल्याला 2ही मोती रंगाचे मोती घ्यायचे आहेत आणि ह्या 2 मोती रंगाच्या मोत्यातनं पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. हे बघा, अशा प्रकारे इथे आपला जो हा राऊंड होता हा इकडे आपला दिसायला लागलेला आहे आता. ओके, तर आता आपल्याला पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, तर आपण एक स्टेप मी तुम्हाला, एक वॉलची बाजू जी होती ही मी तुम्हाला दाखवली आहे. आपल्याला 4 वॉलच्या बाजू आहेत, तर ह्या 4ही बाजूंनी तुम्हाला ही मी दाखवलेली स्टेप रिपीट करत जायचं आहे. म्हणजे आता काय करणार आहोत आपण, तर हा जो पहिला पांढरा किंवा मोती रंगाचा मोती आहे यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. इथे 2 पांढरे मोनी घालून इथला राऊंड पूर्ण करायचा. यानंतर इथे पुढच्या स्टेपमध्ये यायचं, इथे एक गुलाबी आणि एक पांढरा मणी घालायचा, इथली स्टेप पूर्ण करायची. पुढच्या स्टेपमध्ये परत 2 पांढरे मणी, इकडे पण 2 पांढरे मणी, आणि ही स्टेप तुम्हाला इकडे आणि इकडे ही रिपीट करत जायची आहे. तुम्हाला जर हे ओरली समजत नसेल तर तुम्ही ही स्टेप परत हा व्हिडिओ जर बघितला, म्हणजे हे जे मी दाखवलेलं आहे हा व्हिडिओ तुम्ही इथे करताना बघा, इथे करताना, म्हणजे 3 वेळा तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला हे एकदम इझी आहे, येऊन जाईल. तर आता आपण ह्या वॉलची चौथा राऊंड जो आहे हा पूर्ण करून घेऊ आणि मग मी तुम्हाला पुढची स्टेप सांगते. आता हे 4ही बाजूंचे जे मी आपला हा 4 नंबरची स्टेप होती ही मी आता पूर्ण करून घेतलेली आहे. आता 5 आणि 6 नंबरची जी स्टेप आहे ती एकदम सोपी आहे. तर आता तुम्ही इथे व्यवस्थित लक्ष द्या. आता आपण ही जी स्टेप आहे ही मी तुम्हाला सांगितली, म्हणजे 1, 2, 3 आणि 4 स्टेपपर्यंत आपलं पूर्ण झालेलं आहे. ह्याच्या पुढे
5 आणि 6 नंबरची जी स्टेप आहे ह्या पूर्ण पांढऱ्या मोत्यांच्या असणार आहे. त्यामुळे ह्याच्या पुढची जी स्टेप आहे ही तुम्ही पूर्ण पांढऱ्या मोत्यांचे राऊंड, एक राऊंड त्याच्यावरती अजून एक राऊंड असे 2 राऊंड तुम्हाला एकावर एक पूर्ण करून घ्यायचे आहेत. आणि मग नंतर आपण बघूयात की पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे. आता हे जे वरचे राऊंड मी तुम्हाला सांगितले होते 2 करून घ्यायला, ते 2 राऊंड इथे पहिला आणि दुसरी ही स्टेप आपण करून घेतलेली आहे. आता पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे ते अगदी व्यवस्थित बघा. आपल्याला काय करायचं आहे तर हे 1 2 3 4 ही वॉलची एक बाजू आहे. यानंतर 1 2 3 4 ही एक बाजू, हे 4 ही एक बाजू आणि हे 4 ही एक बाजू, असे 4 हे राऊंड मिळून आपली वॉलची एक साईड होते आहे. तर आता आपल्याला इथे मी दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला एक बेस क्रिएट करायचा आहे इथे, कारण आपल्याला इथे एक प्लास्टिकचे तुळशीचे जे रोप आहे हे इथे आपल्याला फिट करायचे. त्यामुळे इथे आपल्याला हे पोकर ठेवून चालणार नाही आहे. आपल्याला इथे हा बेस क्रिएट करायचा आहे. तर हा बेस क्रिएट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर वॉलच्या ज्या 2 साईडच्या बाजू असतात, म्हणजे ही एक बाजू आणि ही एक बाजू ह्या वॉलची आहे, ह्या 2 साईडच्या बाजू आहेत. तर मी आता ह्या एका मोत्यातनं, कॉर्नरच्या मोत्यातनं मी सुई जी आहे ही बाहेर काढलेली आहे. आणि आता आपल्याला इथे राऊंड्स बनवायचे. तर हा मोती आणि ह्याच्या शेजारचा मोती हे 2 मोती आपण आता इथे कन्सिडर करणार आहोत. म्हणजे वॉलच्या एका साईडचा हा कॉर्नरचा मोती आणि वॉलच्या एका साईडचा हा कॉर्नरचा मोती, असे आपण 2 मोती धरणार आहोत. ओके. आणि इथे आपण धाग्यामध्ये आता 2 मोती रंगाचे मोती घालून घेऊयात. 2 मोती रंगाचे मोती मी घालून घेतलेले आहेत. ही जी स्टेप आहे ती अगदी व्यवस्थित बघा. ही स्टेप तुमची महत्त्वाची असणार आहे. हे बघा, आता इथे हा जो मोती आहे ज्यातनं आपली सुई धागा बाहेर निघालेला आहे, तर हा जो खालचा मोती आहे ना इकडचा वॉलच्या ह्या साईडचा, ह्या मोत्यातनं आपल्याला सुई ऑपोजिट डिरेक्शनने बाहेर काढून घ्यायची आहे. आणि धागा घट्ट ओढायचा आहे. इथे हा आपला राऊंड तयार झालेला आहे. आता पुढचा राऊंड आपल्याला ह्या 2 मोत्यांवर करायचा आहे. तर मी काय करणार आहे, फक्त माझा जो धागा इथे आहे हा धागा मला ह्या मोत्यापर्यंत न्यायचा आहे. तर मी ह्या 1 2 3 आणि 4 मोत्यातनं मी फक्त सुई जी आहे ही फिरवून घेते आहे. तुम्ही एका वेळेला एका मोत्यातनं फिरवली तरीही चालेल. शक्यतो एका वेळेला एकाच मोत्यातनं फिरवा. आणि हा मोती म्हणजे हा पहिला झाला आपला आणि हा दुसरा. ह्या मोत्यातनं आपल्याला सुई जी आहे ही बाहेर काढायची आहे एकाच मोत्यातनं. आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. हे बघा, आता इथे आपल्याकडे इथे एक राऊंड तयार झाला आहे, खाली पण एक राऊंड तयार करायचा आहे. 2 मोती आपल्याकडे ऑलरेडी आहेत. धाग्यामध्ये आपल्याला परत 2 मोती रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत. 2 मोती रंगाचे मोती मी इथे घालून घेतलेले आहे. आणि परत हा मोती, ह्याच्या खालचा हा मोती आणि हा मोती, अशा 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. तर आधी मी ह्या एकाच मोत्यातनं काढली बाहेर, धागा घट्ट ओढला. यानंतर हा मोती या मोत्यातनं काढली आणि त्याच्या पुढचा हा मोती, अशा 3 मोत्यातनं सुई मी बाहेर काढते आहे. ओके. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. यानंतर धाग्यामध्ये परत एकदा 2 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत. आणि परत ज्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या मोत्यातनं आणि ह्याच्या पुढच्या मोत्यातनं, अशा 3 मोत्यांमधनं एका वेळेला किंवा एकदा असे तुम्हाला धागा जो आहे तो फिरवून घ्यायचा आहे. सुई बाहेर काढायची आहे. धागा घट्ट ओढायचा आहे. ओके. आता शेवटची जी स्टेप आहे ती व्यवस्थित बघा. आता आपल्याला वॉलमधले इथे 2 मोती आहेत आणि ही वॉल, या वॉलमधला हा जो पहिला मोती आहे हा पण आपल्याला घ्यायचा आहे. त्यामुळे आपल्याकडे 1 2 आणि 3 मोती ऑलरेडी आहेत. तर इथला राऊंड पूर्ण करण्यासाठी आपल्याला फक्त एकाच मोत्याची गरज असणार आहे. आधी आपण काय करणार आहोत, या वॉलच्या ह्या कॉर्नरच्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घेऊ. परत एकदा सांगते, पहिला राऊंड झाला, दुसरा राऊंड झाला, तिसरा राऊंड झाला,
चौथा राऊंड करताना तुम्हाला वॉलमधल्या इकडच्या कॉर्नरच्या मोत्याला पण कन्सिडर करायचं आहे आणि इथे धाग्यामध्ये फक्त एकच मोती घालायचा आहे. एकच मोती मी घातलेला आहे आणि ह्या मोत्यातनं त्याच्या पुढच्या मोत्यातनं ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघतो आहे ना त्या मोत्यापर्यंत आपल्याला सुई ही बाहेर काढून घ्यायची आहे. पहिल्या मोत्यातनं काढली, धागा घट्ट ओढला. दुसऱ्या मोत्यातनं काढली बाहेर, यानंतर तिसऱ्या मोत्यातनं, यानंतर परत हा जो पुढचा मोती आहे याच्यातनं पण. ओके, हे बघा. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, परत 2 मोती घ्यायचे आहेत, 1 आणि 2, आणि पहिला मोती दुसरा मोती, या 2 मोत्यांमधनं तुम्हाला सुई आहे ही बाहेर काढायची आहे. आधी मी एका मोत्यातनं काढली, मग परत दुसऱ्या मोत्यातनं काढली. ओके, आता आपल्याला इथे जे 2 दिसत आहेत ना इकडे खालच्या दिशेने यायचं आहे आपल्याला. ओके, मग मी खालच्या दिशेने परत सुई बाहेर काढली. परत ह्या आणि ह्या 2 मोत्यातनं पण सुई बाहेर काढायची आहे. म्हणजे जसं आपण इथे एक पट्टीचा राऊंड म्हणजे 1 2 3 4 हे जे राऊंड मिळून एक पट्टी झाली ना आपली, तशी सेम पट्टी इथे आणि इथे करायची आहे. म्हणजे 4 राऊंडची एक, 4 राऊंडची दुसरी, 4 राऊंडची तिसरी, 4 राऊंडची चौथी, असे आपल्याला करायचे आहेत. ओके, तर आता मी इथे परत सुई जी आहे ती बाहेर काढून घेते एका मोत्यातनं. परत खालच्या मोत्यातनं पण सुई बाहेर काढून घेते जिथे आपल्याला राऊंड करायचा आहे. धाग्यामध्ये परत 2 मोती घालून घ्यायचे आहेत आणि या 2 मोत्यातनं आणि वरच्या एका मोत्यातनं अशा 3 मोत्यातनं सुई परत आपल्याला बाहेर काढायची आहे आणि धागा घट्ट ओढायचा आहे. परत पुढच्या स्टेपमध्ये आपण 2 मोती घालून घेणार आहोत आणि 1 2 आणि 3 अशा 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आता मी काय करते, एका वेळेला एकाच मोत्यातनं काढते, कारण आता जसं जसं तुळशी वृंदावन घट्ट होत चाललं आहे तसं मला एका वेळेला 2 मोत्यातनं सुई बाहेर काढणं कठीण होतं आहे. आणि परत पुढच्या मोत्यातनं. ओके, आता इथे परत एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, आपला पहिला राऊंड झाला, दुसरा राऊंड झाला, तिसरा राऊंड झाला, चौथा राऊंड करताना या बॉलमधला हा जो 2nd नंबरचा मोती आहे तो पण आपल्याला कन्सिडर करायचा आहे. त्यामुळे इथे आपल्याला राऊंड करताना 2 मण्यांच्या ऐवजी फक्त एकच मणी घालायचा आहे. ओके, तर मी आता ह्या पुढच्या एका मोत्यातनं सुई वरच्या बाजूने काढून घेते आहे बाहेर. ओके, आणि इथे धाग्यामध्ये मी फक्त एकच मोती घेते आहे आणि हा जो मोती आहे शेजारचा यातनं सुई आपण आधी बाहेर काढून घेऊयात. ओके, आता इथे बघा आपले जे 2 पट्ट्या आहेत तिथल्या ह्या तयार झालेल्या आहेत. इथे परत तिसरी आणि चौथी पट्टी तयार करायची आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, परत इथून सुरुवात करायची आहे आणि आता आपली धागा जो आहे तो इथे आहे. मग सुई आपल्याला 1 2 3 अशा 3 मोत्यांमधनं पुढच्या साईडला बाहेर काढायची आहे. तर मी काय करते, एका वेळेला एकाच मण्यातनं अशी मी सुई ही बाहेर काढते आणि धागा प्रत्येक वेळेला व्यवस्थित घट्ट ओढत चला. जेवढं तुम्ही घट्ट ओढणार ना धागा, तेवढं तुमचं तुळशी वृंदावन अगदी व्यवस्थित घट्ट बसेल आणि उभं राहील, त्याला आकार येईल व्यवस्थित. ओके, आता इथे परत आपल्याला धाग्यामध्ये 2च मणी घ्यायचे आहेत. ही स्टेप बिलकुल चुकवू नका, प्रत्येक स्टेप व्यवस्थित बघा. ओके, 2 मी मणी घालून घेतलेले आहेत. आता 1 आणि 2 ह्या 2 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. मी पहिले एकातनं काढली आणि नंतर दुसऱ्या मोत्यातनं काढली. धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे. ओके, आता परत आपल्याला इथे वरती करायचं आहे, त्यामुळे ह्या मोत्यातनं म्हणजे पुढच्या 1 2 आणि 3 मोत्यातनं आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. आता 1 इकडे 2 इकडे 3
अशा 3 मोत्यांमधनं सुई जी आहे मी ही बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे परत धाग्यामध्ये आपल्याला 2 मणी घालून घ्यायचे आहेत आणि 1, 2 आणि 3 अशा 3 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे. आधी मी एकाच मोत्यातनं काढते बाहेर. घट्ट ओढला धागा मी. आता हे बघा, इथे माझा जो धागा आहे ना हा संपलेला आहे, तर मी इथे गाठ मारून घेते आणि परत नवीन धागा घेते. तोपर्यंत तुम्ही ही स्टेप पूर्ण करून घ्या. इथे मी माझा धागा इथे जॉईन करून घेतलेला आहे, म्हणजे इथे गाठ मारून आणि नवीन धागा घेतलेला आहे. तर आता आपले पहिली ही 4ची लाईन पूर्ण झाली आहे, दुसरी लाईन पण झाली आहे, तिसऱ्या लाईनमध्ये 2 राऊंड झालेले आहेत. अजून 2 राऊंड आपल्याला करायचे आहेत. तर ह्या 2 मोत्यांमधनं सुई मी खालच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे. इथे आपल्याला 2 मोती रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत. 2 मोती रंगाचे मोती मी घातले. 1, 2 आणि 3 अशा 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे. तर मी एका वेळेला एकच मोत्यातनं काढते ती. परत ह्या खालच्या मोत्यातनं आणि त्याच्या खालच्या मोत्यातनं एका वेळेला आता 2 मोत्यातनं काढते. अशा 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेला आपला चौथा राऊंड येतो इथला, त्यावेळेला आपल्याला इथला पण मोती कन्सिडर करायचा असतो. त्यामुळे हे बघा, चौथ्या राऊंडमध्ये आपल्याला इथला पण मोती कन्सिडर करायचा असतो. त्यामुळे इथे आपण फक्त एकच मोती घेणार आहोत हा राऊंड पूर्ण करण्यासाठी. आणि आता ह्या मोत्यातनं आधी आपण सुई बाहेर काढून घेऊ आणि धाग्यामध्ये एकच मोती घालून घेऊ. एक मोती मी घालून घेतलेला आहे आणि आता 1, 2 आणि 3 अशा 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. तर मी आधी एका मोत्यातनं बाहेर काढते. धागा घट्ट ओढते. परत ह्या दुसऱ्या मोत्यातनं आणि धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे. धागा प्रत्येक वेळेला अगदी व्यवस्थित घट्ट ओढा. आता तिसऱ्या मोत्यातनं आणि त्याच्या पुढच्या ह्या चौथ्या मोत्यातनं सुद्धा बाहेर काढून घेते आहे. आता आपल्याला शेवटचे राऊंडची पट्टी तयार करायची. 2 मोत्यातनं सुई मी बाहेर काढून घेतली आहे. आता हे लक्षात घ्या तुम्ही, इथे आपल्याला जे आहे म्हणजे पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड आणि हा चौथा राऊंड आपल्याला करायचा आहे. इथे करत असताना हा मोती पण कन्सिडर करायचा आहे आणि प्रत्येक वेळेला एकच मोती इन्सर्ट करत जायचं आहे. आता मी ह्या मोत्यातनं म्हणजे 1, 2 आणि 3 ह्या 3 म्हणजे ह्या तिसऱ्या मोत्यातनं पण मी सुई बाहेर काढून घेते आहे. इथे राऊंड तयार करण्यासाठी 3 मोती आपल्याकडे ऑलरेडी आहेत, फक्त एकाच मोत्याची गरज आहे. त्यामुळे आपण एक मोती रंगाचा मोती घालून घेऊयात. मी एक मोती रंगाचा घालून घेतलेला आहे. हे बघा, असा इथे आपला राऊंड तयार होणार आहे. आता ह्या मोत्यातनं खालच्या दिशेने मी सुई जी आहे ही बाहेर काढून घेते आणि धागा घट्ट ओढते. परत हा जो आता आपल्याला इकडे राऊंड तयार करायचा आहे. त्यामुळे आपण काय करणार आहोत, 1, 2 आणि 3 1, 2 आणि 3 अशा 3 मोत्यांमधनं सुई ही वरच्या दिशेने बाहेर काढणार आहोत. आधी मी एका मोत्यातनं काढली, धागा व्यवस्थित ओढला. परत ह्या पुढच्या मोत्यातनं आणि त्याच्या पुढच्या मोत्यातनं अशा 2 मोत्यातनं एकाच वेळेला सुई मी बाहेर काढून घेतली आणि धागा घट्ट ओढून घेतलेला आहे. आता इथे सुद्धा आपल्याकडे 1, 2 आणि 3 हे 3 मोती ऑलरेडी आहेत. त्यामुळे आपण धाग्यामध्ये फक्त एकच मोती घेणार आहोत. एकच मोती घेतलेला आहे आणि या एका मोत्यातनं 1, 2, 3 आणि 4 अशा 4 मोत्यांमधून सुई आपल्याला फिरवून घ्यायची आहे. तर आधी मी ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढते. यानंतर ह्या दुसऱ्या, यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या एका वेळेला 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेते आहे. ओके. आता इथे सुद्धा आपल्याकडे 1, 2 आणि 3 मोती ऑलरेडी आहेत. त्यामुळे धाग्यामध्ये आपल्याला फक्त एकच मोती घालून घ्यायचा आहे. इथे तिसऱ्या स्टेपमध्ये सुद्धा आपल्याकडे 1, 2 आणि 3
हे 3 मोती ऑलरेडी आहेत, त्यामुळे एकच मोती घालायचा आहे जो मी ऑलरेडी घालून घेतलेला आहे. आणि आता परत 1 2 3 आणि 4 अशा 4 मोत्यांमधनं सुई एक एकदा बाहेर काढून घ्यायची आहे. आधी एका मोत्यातनं काढली बाहेर. ओके, आता ह्या दुसऱ्या मोत्यातनं बाहेर काढली आहे. परत ह्या तिसऱ्या मोत्यातनं काढून घेतली आहे. आता बघा, हा जो चौथा राऊंड आहे ना, हा आपोआपच झालेला आहे. ह्याला आपल्याला काहीही करायची गरज झालेली नाही आहे. म्हणजे इथला एक मोती त्याने घेतला आणि इकडचे सगळे मोती घेऊन एक राऊंड ऑलरेडी तयार झालेला आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, हे मधले जे स्पेस राहिलेले आहेत ना, तर त्यासाठी आपल्याला फक्त ह्याच्यातनं 4ही मोत्यांमधनं एक एकदा धागा फिरवून घ्यायचा आहे. त्याप्रमाणे मी ह्या 4ही मोत्यांमधनं एक एकदा धागा फिरवून घेते आणि मग आपण पुढची स्टेप बघूयात. आता इथे आपला बेस पूर्ण झालेला आहे. आता आपल्याला परत एक रिपिटेटिव्ह स्टेप करायची आहे, जी आपण ही वॉल करताना केली होती. ती स्टेप म्हणजे काय, तर कुठल्याही कॉर्नरच्या एका मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. यानंतर 3 मोती घालून इथे आपल्याला एक उभा राऊंड तयार करायचा आहे. मी तुम्हाला एकदा ही स्टेप दाखवते, मग 4ही बाजूंची स्टेप तुम्ही करा. 3 मोती मी घेतलेले आहेत आणि इथे ज्या मोत्यातनं आपली सुई बाहेर निघालेली आहे त्याच मोत्यातनं आपल्याला ऑपोजिट डिरेक्शनने सुई ही बाहेर काढून घ्यायची आहे. इथे आता आपल्याला सुई काढायला थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण आपण बऱ्याचदा डबल धागा हा सुईमधनं मोत्यांमधनं बाहेर काढला आहे. अशा प्रकारे आपल्याला हे उभं करायचं आहे. म्हणजे जसे आपण इथे 6 राऊंड तयार केले होते, हे जे खालचे हे 6 राऊंड जे तयार केले होते त्याचप्रमाणे हा 7वा राऊंड आहे आपला. तर हा 7वा राऊंड आपल्याला पूर्ण ह्या बाजूने, म्हणजे 2 मोती घेऊन इथे एक राऊंड, 2 मोती घेऊन इथे राऊंड, 2 2 2 मोती घेऊन तुम्हाला ही पूर्ण जी वॉल आहे ही परत आपल्याला तशीच्या तशी करायची आहे. आता इथे वरची जी वॉल होती एका राऊंडची ती मी इथे पूर्ण करून घेतलेली आहे. यानंतर हा जो वरचा पार्ट आहे हा पार्ट आपल्याला करायचा आहे. त्यासाठी इथे आपल्याकडे 1 2 3 4 हे 4 जे राऊंड आहेत हे आपल्याकडे पूर्ण सगळ्या बाजूनी आहेत. पण आपल्याला इथे 6चे राऊंड करायचे आहेत. म्हणजे इकडे बघा 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 असे 6 6 6 6. म्हणजे त्याच्यातला हा जो आहे हा प्रत्येक इकडचा कॉमन आहे. म्हणजे हे 6 जेव्हा आपण धरतो त्यावेळेला हा 6वा येतो, हा पहिला इकडून आणि हा 6वा, परत हा पहिला इकडून हा 6वा, असे आपल्याला करायचे आहेत. आता इथे व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या. एका कॉर्नरच्या मोत्यामधनं मी सुई जी आहे ही बाहेर काढून घेतलेली आहे. इथे आपण 3 मोती रंगाचे मोती घालून घेऊयात. 3 मोती रंगाचे मोती मी इथे घालून घेतले आणि ज्या मोत्यातनं आपली सुई बाहेर निघालेली आहे, धागा बाहेर निघालेला आहे, त्याच मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. धागा घट्ट ओढायचा आहे आणि हे आपल्याला आडवं ठेवायचं आहे. आपल्याला उभी वॉल क्रिएट न करता आपल्याला आडवं ठेवायचं आहे. तर असं मी इथे आडवं ठेवलेलं आहे हे. आता आपल्याला पुढच्या स्टेपवर जायचं आहे खालच्या इथे. त्यामुळे 1 2 3 आणि 4 अशा 4 मोत्यांमधनं मी खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घेते. 1 2 3 आणि हा 4था आणि व्यवस्थित धागा घट्ट ओढून घ्यायचा व्यवस्थित. ओके, आता इथे आपल्याला 2 मोती घेऊन इथला राऊंड पूर्ण करायचा आहे. मी 2 मोती घेतलेले आहेत आणि इथे 1 2 आणि पुढच्या तिसऱ्या अशा 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला एकाच वेळेला बाहेर काढून घ्यायची आहे आणि धागा घट्ट ओढायचा आहे. यानंतर इथे परत 2 मोती घालायचे आहेत आणि इथला राऊंड पूर्ण करायचा आहे. 2 मोती मी इथे घालून घेतलेले आहेत आणि 1 2 आणि 3 अशा 3 मोत्यांमधनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. धागा घट्ट ओढायचा आहे. इथे परत 2 मोती घालायचे आहेत आपल्याला, 1 2 आणि 1 2 अशा 2च मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आता इथे व्यवस्थित लक्ष द्या.
इथे आपण डायरेक्ट जर इकडच्या स्टेपमध्ये गेलो तर आपल्याकडे 1 2 3 आणि 4च राऊंड असतील, जे की आपल्याला 6 राऊंड हवे आहेत. त्यामुळे आपण काय करणार आहोत, इथे ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढून आणि इथे एक एक्स्ट्रा राऊंड तयार करून घेणार आहोत. ओके, 1 2 3 मोती मी घालून घेतलेले आहेत धाग्यामध्ये आणि या मधल्या मोत्यामधनं सुई बाहेर काढलेली आहे. म्हणजे इथे आपल्याला एक एक्स्ट्रा राऊंड मिळणार आहे. धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे. ओके, आता आपण परत पुढे 1 2 3 आणि 4 अशा 4 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेणार आहोत. पुढच्या दिशेने जाण्यासाठी बाहेर काढली, मधल्या मोत्यातनं बाहेर काढली आणि ह्या 2 मोत्यातनं. धागा घट्ट ओढायचा आहे. आता इथे आपल्याला राऊंड तयार करायचा आहे. हे 2 मोती घ्यायचे आहेत आणि 1 2 आणि 3 अशा 3 मोत्यांमधनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. धागा व्यवस्थित घट्ट ओढायचा आहे. धागा ओढताना इथला आकार बिघडायला नको, हे व्यवस्थित लक्षपूर्वक बघा. यानंतर परत पुढच्या स्टेपसाठी 2 मोती घालायचे आहेत धाग्यामध्ये आणि 1 2 आणि 3 अशा 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे. प्रत्येक वेळेला हे खाली असं वाकवून घ्यायचं आहे. यानंतर परत पुढच्या स्टेपमध्ये 2 मोती घालून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये. या 2 आणि 3 अशा 3 मोत्यांमधनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे. इथे परत 2 मोती आहेत. 2 मोती घ्यायचे आहेत. 1 2 आणि 2च मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आता परत 1 2 3 4 आणि 5च राऊंड आहेत. इथे आपण 6वा राऊंड बनवून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा. त्यामुळे मी मधल्या मोत्यामधनं सुई बाहेर काढलेली आहे आणि इथे आपण 3 मोती घालून इथे एक एक्स्ट्रा राऊंड बनवून घेऊयात. 1 2 3 आणि ह्याच मधल्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घेणार आहोत. आता याचप्रमाणे तुम्हाला इथे खाली 2 मोती घालून इथला राऊंड 1 2 3 4 5 इथे एक एक्स्ट्रा राऊंड वाढवून घ्यायचा आहे. म्हणजे इथे पण 6 होतील आणि इथे एक्स्ट्रा राऊंड वाढवल्यानंतर इकडे तुम्ही 1 2 3 4 आणि 5 असं तुम्ही करत जा. इथे बरोबर तुमचे 6 राऊंड पूर्ण होणार आहेत. तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे फक्त तुम्ही स्टेप वाईज फॉलो करा. तुमचं जे हे राऊंड आहे हे व्यवस्थित तुमचे पूर्ण होणार आहेत. ओके, ही स्टेप तुम्ही व्यवस्थित पूर्ण करून घ्या. मग आपण नेक्स्ट स्टेप बघूयात. आता सगळ्या बाजूंचे जे हे आहे माझं बेस हा तयार झालेला आहे. आता आपल्याला कुठली स्टेप करायची आहे तर ती दाखवते मी तुम्हाला. हे जे साईडचे जे आहेत ना, हे साईडचे हे आपल्याला आता बनवायचे आहेत. म्हणजे ही जी वरची स्टेप आहे ही आपली पूर्ण झाली आहे. ही साईडची आपल्याला करायची आहे. त्यासाठी काय करायचं आहे ते बघूयात आता आपण. आता कुठल्याही एका कॉर्नरमधल्या मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता इथे जो आपण राऊंड तयार करणार आहोत तो आपल्याला खालच्या बाजूने करायचा आहे. आता इथे धाग्यामध्ये मी 3 मोती घालून घेते आहे. 3 मोती घालून घेतले. आता ज्या मोत्यातनं आपली सुई बाहेर निघालेली आहे त्याच मोत्यातनं आणि त्याच्या पुढच्या एका मोत्यातनं अशा 2 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि ही फक्त इथे आडवी न होता आपल्याला अशी करायची आहे. खालच्या बाजूने झुकवायचं आहे तिला. ओके, आता इथे परत आपल्याला 2 मोत्यांची गरज आहे. 2 मोती मी घालून घेते धाग्यामध्ये. हे मी आडवं करते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. हे बघा. आता ह्या मोत्यातनं पुढच्या मोत्यातनं आणि त्याच्या पुढच्या मोत्यातनं अशा 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. एका मोत्यातनं काढली. आता
2 नंबरच्या मोत्यातनं काढायची बाहेर आणि त्याच्या पुढच्या अशा 2 मोत्यातनं सुई एका वेळेला बाहेर काढायची आणि खालच्या बाजूने त्याला झुकवत राहायचं आहे. ओके, परत इथे 2 मोती घ्यायचे आहेत, इथला राऊंड पूर्ण करायचा आहे. असे 2 2 2 मोती घेत इथे तुमचे 6 राऊंड आले पाहिजे. 1 2 3 4 5 6. ओके, हे 6 राऊंड झाल्यानंतर इकडे यायचं आहे. 1 2 3 4 5 6. इकडे 6. सगळ्या बाजूने तुम्हाला 6 6 करायचे आहे. ते बघा, 1 2 3 4 5 6. परत इकडे यायचं आहे. 1 2 3 4 5 6. अशा प्रकारे चारही बाजूंनी तुम्हाला 6 6चे राऊंड करायचे आहेत. आणि मग काय करायचं ते बघूया. अशा प्रकारे आपल्या इथे चारही बाजूंचे जे आहे हे कोण हे पूर्ण झालेले आहे. आता आपल्याला फक्त हे जे वरती 3 3 मोती आपण ॲड केलेले आहेत ते मोती फक्त आता आपल्याला ॲड करायचे. यासाठी आपण इथे हा जो कॉर्नरचा जो राऊंड आहे, या कॉर्नरच्या राऊंडमधल्या ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहोत. म्हणजे बघा, इथे 3 मोत्यांचा राऊंड, इथे 3 मोत्यांचा राऊंड, इथे 3 मोत्यांचा राऊंड आणि इथे 3 मोत्यांचा राऊंड. अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. ह्या मोत्यातनं मी सुई बाहेर काढलेली आहे. इथे आपण 3 गुलाबी मोती ॲड करून घेऊया धाग्यामध्ये. 1 2 3. 3 गुलाबी मोती मी ॲड करून घेतलेले आहेत धाग्यामध्ये. आणि याच्या शेजारचा जो हा मोती आहे, या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि इथे ओढून घ्यायचा धागा. आता प्रत्येक वेळेला काय करायचं आहे, इथे गाठ मारून घ्यायची आहे, धागा कट करून घ्यायचा आहे, परत इथे धागा घालून इथे ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढून 3 मोती घालून या मोत्यातनं सुई बाहेर काढायची, इथे गाठ मारून घ्यायची आणि या दोन्ही साईडला तुम्हाला तसंच करायचं आहे. आपण ह्या सगळ्या साईड बनवून घेऊयात. आता इथे हे चारही बाजूंचे जे मी 3 3 राऊंड होते हे पूर्ण करून घेतलेले आहे. आणि हे आपलं असं व्यवस्थित सॉलिड असं 3D तुळशी वृंदावन पूर्ण झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, तुमची प्रॅक्टिस नसेल तर हे तुळशी वृंदावन बनवायला तुम्हाला 4 4.5 तासही लागू शकतात. पण काही हरकत नाही, तुम्ही हळूहळू हे तुळशी वृंदावन बनवा. पण हे तुळशी वृंदावन बनवल्यानंतर खूप जास्त समाधान मिळते. दिसायला हे तुळशी वृंदावन खूप सुंदर दिसते. तुम्ही रुखवतामध्ये, लग्नाच्या रुखवतामध्ये किंवा कोणाला गिफ्ट देण्यासाठी सुद्धा ही वस्तू देऊ शकतात. किंवा तुम्हाला विकायची असेल ही वस्तू तरीसुद्धा तुम्हाला ह्याची चांगली किंमत मिळू शकते. त्यामुळे हे तुळशी वृंदावन तुम्ही नक्की बनवून बघण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला जमेल ह्याची मला नक्कीच खात्री आहे. तर आता हे दोनही तुळशी वृंदावन आता आपले इथे पूर्ण झालेले आहेत. यामध्ये हे जे असं मार्केटमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे प्लास्टिकचे अशी छोटी छोटी रोपं मिळतात. मला एक्झॅक्टली तुळशीसारखं रोप मिळालेलं नाही आहे. तुम्हाला तसं मिळालं तर तुम्ही तसं घेऊ शकतात. आणि हे मध्यभागी कुठेही तुम्ही हे असं खोचू शकतात अशा प्रकारे. आता इथे दुसरं आहे माझ्याकडे, आपण हे इथे खोचूयात. यासाठी आपल्याला ह्याचं थोडंसं हे पार्ट जो आहे हा तोडून घ्यावा लागतो. तुम्ही तुमच्या ॲडजस्टमेंटप्रमाणे हे बसवू शकतात. अशा प्रकारे इथे आपला तुळशी वृंदावनाचा जो व्हिडिओ आहे आजचा हा पूर्ण झालेला आहे. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ करण्यासाठी मला भरपूर मेहनत लागली आहे. शिवाय हा व्हिडिओ बनवायला मला 4 ते 5 तास लागलेले आहेत. तर नक्की कमेंट करा. तुमची कमेंट बघून मला खूप छान वाटतं आणि मला अजून नवीन नवीन व्हिडिओ करायला प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे कमेंट करायला विसरू नका. तुमच्या इतरही मैत्रिणींबरोबर असे व्हिडिओ माझे शेअर करत राहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.